नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये जे MBBS कोर्सेससाठी गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट जे नवीन कॉलेजेसने प्रपोजल टाकले आहे ह्या वर्षीच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करण्याचा, त्याच्याबद्दल आपण पाहू। जे न्यू MBBS कॉलेजेस आहे ते ह्या वर्षी आल्यामुळे कट ऑफ हा नक्कीच डिक्रीज जाईल आणि जर MBBSचा कट ऑफ कमी झाला तर BAMSचा असेल, BDS असेल, BHMS असेल यांचाही कट ऑफ 100% कमी होणार आहे। तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई याच्यामध्ये 100 सीट्स वाढत आहे। अंबरनाथचं एक गव्हर्नमेंट कॉलेज येतं आहे त्यामध्ये सुद्धा 100 सीट्स वाढत आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक 100 सीट्स। अशा प्रकारे मुंबईच्या ते 2 कॉलेजेस अंबरनाथ अँड मुंबई, त्यानंतर नाशिकचं कॉलेज, जालनाचं कॉलेज, हिंगोली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोलीमध्येही 100 सीटची इन्क्रीमेंट होत आहे किंवा 100 सीट्स येणार आहेत। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये सुद्धा बनत आहे, त्याच्या 100 सीटसाठी त्यांनी प्रपोजल टाकलं आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम, बुलढाणा याच्यामध्येही प्रत्येकी 100 सीट्स हा ॲड होत आहे। आता याच्या व्यतिरिक्त आपण विचार केला तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा याच्यामध्ये 100 सीट्स, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली याच्यामध्ये 100 सीट्स। अशा प्रकारे 2-3 प्रायव्हेट कॉलेजेसमध्येही सीट्स इन्क्रीज होत आहे। मग ज्यांची इंटेक कॅपॅसिटी 100 असेल ते 150-200 पर्यंत जात आहे। अशा प्रकारे 1000 ते 1200 सीट्स यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रपोजलसाठी गेलेले आहे। याच्यामध्ये अजूनही वाढ होऊ शकते किंवा अजूनही कॉलेजेस येऊ शकतात। तर अशा प्रकारे कट ऑफ हा गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेटचा कमी जाईल व याचा इफेक्ट हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली BAMS BHMS वर सुद्धा होतो। BAMS व BHMSचा कट ऑफही याच्यामुळे कमी जातो, BDSचाही कमी जातो। त्यामुळे MBBSचा कट ऑफ जर कमी झाला तर नक्कीच BAMS BHMSचा कट ऑफ कमी झाल्यामुळे कमी स्कोरवर सुद्धा ॲडमिशन मिळू शकते। त्यामुळे काउन्सिलिंग ही व्यवस्थित करणे खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा काही क्वेरीज असतील तर आम्हाला 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा किंवा कॉल करा। पेड काउन्सिलिंगची फी आपली 4000 रुपये आहे, जी आपण सर्वात कमी ठेवली व ह्या काउन्सिलिंगमध्ये तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेसपासून ॲडमिशन झाल्यानंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरेपर्यंत हेल्प केली जाईल। तर लो स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तो आम्हाला कॉल केला तरी चालेल, त्यांचंही ॲडमिशन आपण एक चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये नक्कीच करून टाकूयात। आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग तुम्ही व्यवस्थित केली आणि सर्व अदर काही डाऊट असतील तर आम्हाला नक्कीच कॉल करा। चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ।